हे आहे सुरणकंद. हिवाळ्यामध्ये आवर्जून पाहायला मिळतं. सुरणकंद प्रामुख्याने वात आणि कफ दोषांना शमन करतं. सुरण हे मूळव्याधीवर अत्यंत प्रभावी मानलं जातं, कारण यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन दूर होतं. यामधील अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीमुळे मूळव्याधीमध्ये होणारी सूज वेदना कमी होतात. सुरणामुळे अग्नी प्रदीप्त होतो, सोबतच भूक लागणे, अपचन ह्यावरही हे उपयुक्त आहे. लिव्हर आणि स्प्लीन यांच्या वाढीवर सुद्धा सुरणकंदाचा वापर औषध म्हणून केला जातो. पोटातील जंत कृमींचा नाश करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आरोग्यासाठी उत्तम तर आहेच, पण प्रक्रिया करता न खाल्ल्यास घसा खवखवणे किंवा खाज सुटते. त्यामुळे सुरण नेहमी चिंच किंवा कोकम यांसारख्या आंबट पदार्थासोबत शिजवून वापर करावा, ज्यामुळे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे प्रमाण त्यामध्ये जे असते ते कमी होते आणि खाज येणार नाही. ह्याचा उपयोग सहसा त्वचेचे विकार असतील किंवा ब्लिडिंग पाहिलं असेल त्यांनी करू नये.